नमस्कार मित्रांनो, तर आज आम्ही चाललोय पुण्याहून उज्जैनला. टोटल 14 ते 16 तासांचा हा प्रवास असणार आहे. आम्ही बाय कार बाय रोड चाललेलो आहे. तर बघूया किती वाजता पोहोचतोय आम्ही आणि चला तर ही जर्नी सुरू करूया. आम्ही आता पुण्याहून चाकणपर्यंत आलेलो आहे. सकाळची वेळ असल्यामुळे रस्ता पूर्ण मोकळा आहे. फक्त या रस्त्यावरती स्पीड ब्रेकर थोडे जास्त आहेत, त्यामुळे गाडी थोडी स्लो घ्यावी लागते. आम्ही निघालो होतो पहाटे 4 वाजता आणि आता वाजलेत सकाळचे 5:30. आत्ता आम्ही पोहोचलोय घारगावमध्ये आणि इथं चहा पिण्यासाठी थांबलोय. शेकोटी पैसे जाऊ. चहा दिला का अजून एक? हा द्या. शेकोटीजवळ आम्ही बसलेलो आहे मस्तपैकी. थोडं थंडी खूप आहे या ठिकाणी. आपण आता कुठं आलोय? नाश्ता करण्यासाठी आम्ही साईप्रसाद रेस्टॉरंटमध्ये थांबलो आहे. सकाळचे 7 वाजलेत आणि इथून खूप छान असा सूर्योदय दिसतोय. पुण्याहून नाशिकला जाताना जो घाट आहे, या घाटामध्ये साईडला त्यांनी हे नाश्ता सेंटर बनवलेलं आहे. असा रोड आपल्या घरी जायला असला तर बघ की काय 2-2.5 तासात घरी पोहोचतो. सिन्नरवरून आम्ही पकडलाय समृद्धी महामार्ग. जवळजवळ 100 किलोमीटरचा रोड अजून बाकी आहे, पण गाडीची रेंज दाखवते फक्त 30 किलोमीटर. तर सगळ्यात पहिला आम्ही आता पेट्रोल भरून घेतो. महामार्गावरती साईडला हा रेस्ट एरिया आहे. इथं आम्ही छोटासा ब्रेक घेण्यासाठी आणि पेट्रोल फुल करण्यासाठी थांबलेलो आहे. आत्ता आम्ही आहे घोताळा औटरम घाट अभयारण्यामध्ये आणि या घाटातून जातानाचे व्ह्यूज खूपच सुंदर आहेत. आत्ता पावसाळा नाही आहे तरीसुद्धा हा संपूर्ण परिसर एकदम हिरवागार आणि निसर्गरम्य दिसतोय. दुपारचे 12:30 वाजलेत आणि आम्ही ब्रेक घेतला हॉटेल प्रगतीमध्ये. मागचे जवळजवळ 3 ते 4 तास आम्ही कंटिन्युअस ड्राईव्ह करतोय. तर आता इथं अर्धा तास थांबूया आणि त्यानंतर नेक्स्ट जर्नी सुरू करूया. मध्य प्रदेश बॉर्डरपासून आम्ही 2 ते 3 किलोमीटर दूर आहे आणि आम्हाला इथं लागले खूप जास्त ट्रॅफिक. फायनली आम्ही MP बॉर्डर क्रॉस केलेली आहे. हा आहे MP महाराष्ट्र बॉर्डरवरील RTO चेकपोस्ट. इथं 5 ते 6 लेन डेडिकेटेड आहेत वेट चेकिंगसाठी आणि 4 व्हीलरसाठी फक्त हा साईडचा रोड मोकळा आहे. खूप वेळा लोक इथं कन्फ्यूज होतात आणि ते याला टोल प्लाझा समजून ट्रकच्या लेनमध्ये जातात, परंतु कारला येण्या जाण्यासाठी फक्त ही साईडचीच लेन चालू आहे. तर इथं जुलवानियामध्ये आम्ही लंच केला. जेवण छान होतं. आता इथून इंदोर फक्त 125 किलोमीटर आहे. MP बॉर्डर क्रॉस केल्यापासून या रोडवरती 90% फक्त ट्रकच आहेत. आधी आमचा प्लॅन होता की डायरेक्टली उज्जैनला जायचं, पण आता असं ठरवलं की इंदोरमध्ये स्टे करायचा. इंदोरवरून ओंकारेश्वरला जायचं आणि ओंकारेश्वर झाल्यानंतर उज्जैनला जायचं. फायनली आम्ही हॉटेलमध्ये पोहोचलेलो आहे. कोमल, आपल्याला उशीर होतोय. तू आवरलंस तर लवकर पोहोचू आपण. ज्यावेळी आम्ही इंदोर सिटीमध्ये एंटर केलं त्यावेळी सेम अशा प्रकारचं ट्रॅफिक आम्हाला हॉटेलपर्यंत येण्यासाठी लागलेलं. त्यामुळे आम्ही कार हॉटेलच्या पार्किंगला पार्क केली आहे आणि सिटी फिरण्यासाठी आम्ही रिक्षाने बाहेर पडलो आहे. इंदोरमध्ये सर्वात पहिला आम्ही विजिट करतोय खजराना गणेश मंदिर. हे मंदिर महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी बांधले होते
आम्ही पोचलो तेव्हा आरती सुरू होती, त्यामुळे ही सर्व गर्दी तुम्हाला दिसत असेल. मंदिर खूप भव्य आणि खूपच सुंदर आहे. तुम्ही जर कधी इंदोरला आला तर इथं नक्की व्हिजिट करा. बाप्पांचं दर्शन घेतलं आणि आता आम्ही आलोय इंदोरचे फेमस स्ट्रीट फूड एन्जॉय करायला. हा आहे इंदोरचा फेमस राजवाडा पॅलेस, जो की बांधला होता मल्हारराव होळकर यांनी. रात्र असल्यामुळे पॅलेस बंद आहे, परंतु रात्रीच्या अंधारात या लाईट शोमुळे पॅलेस अजूनच सुंदर दिसतोय. पॅलेसच्या समोरच इथं महाराणी अहिल्याबाई होळकर यांचं स्मारक आहे. महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी जवळजवळ 28 वर्षे इंदोरवरती राज्य केलं आणि त्यांनाच आधुनिक इंदोरचे शिल्पकार सुद्धा मानलं जातं. रात्रीचे 12:30 वाजलेत आणि आम्ही पोहोचलोय सराफा बाजारमध्ये. हे युनिक मार्केट फेमस आहे नाईट टाईम स्ट्रीट फूडसाठी. इथं दिवसा ज्वेलरी विकली जाते आणि रात्री स्ट्रीट फूड. एवढ्या रात्री सुद्धा आपण बघायला गेलं तर या ठिकाणी खूप गर्दी आहे. फायनली आम्ही पोचलोय हॉटेलमध्ये. तर असा होता आमचा इंदोरमधला पहिला दिवस. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्कीच याला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.